नमस्कार भाऊ. नमस्कार. युनिक वैभव या चॅनल मध्ये युनिक शेतकरी या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. ओके. तर युवा शेतकरी म्हणून ज्या प्रकारे तुम्ही शेतीकडे वळालात, तर प्रथमतः असे तुमच्याकडे पाहता तुम्ही अतिशय मन लावून शेती करत आहात. हो, ज्या प्रकारे तुमचा हा ऊस पाहता अतिशय नियोजनबद्ध नियोजन केलेलं आहे. हो. तुम्ही स्वतः एक व्यावसायिक म्हणून, युवा उद्योजक म्हणून कशा प्रकारे प्रथमतः ऊसाची लागवड करून कशी निगा राखली याबद्दल आम्हाला माहिती सांगावी. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. माझं नाव सोमनाथ दादासाहेब काकडे, मुक्काम पोस्ट मी गुमावड्याचा. सर्व शेतकऱ्यांना म्हणजे शेती करताना सर्वात ऊस लावण्याच्या अगोदर आपण नांगरट मेहनत केली. नांगरट करून रोटा हाणला. रोटा हाणून आपण 1.5 फुटाची सरी काढली. 1.5 फुटाची सरी काढून आपण 265 नंबरची व्हरायटी आणून लावली होती. आता हे सध्या हे तिरीचं पीक आहे. तिरीच्या पिकामध्ये यंदा टेम्परेचर भरपूर असल्यामुळं काही एवढी म्हणावं तसं पाणी भेटलं नव्हतं पिकाला. पण पाऊस झाल्यापासून थोडा ऊस चांगला झालेला आहे आपला. आणि ह्याला आपण सुरुवातीला 15-15 म्हणजे ऊसाला डोस देताना 15-15 आणि युरिया टाकला होता. त्यानंतर सरी फोडाच्या वेळेस 10-26 युरिया प्लांटो हे खत टाकलं होतं. आणि यंदा तरी उत्पन्न आपल्याला 60-65 टन तरी निघलं पाहिजे एकरी. म्हणजे एकरी 65 टन उत्पन्न उत्पन्न निघलं पाहिजे. अशी अपेक्षा आहे. हो. आणि तुम्हाला जर ऊसामध्ये पाहता काही रोग किंवा काही त्रास वगैरे आहे का प्राणी पक्ष्यांना? नाही, ऊसामध्ये रोगाचा काही इतका प्रादुर्भाव नसतो जास्त करून, पण प्राण्याचा सध्या रानडुकराचा भरपूर प्रादुर्भाव आहे. रानडुकरामुळे ऊसाची भरपूर नासाडी होती. हो. ऊसाला पाण्याचं नियोजन कसं केलंय? पाण्याला नियोजन आपण सरी पद्धत केली ते उन्हाळ्यात समजा आपण एक सरी 8 सरी भिजली होती. पण नंतर आपण समजा पाऊस झाल्याच्या नंतर कंटिन्यू पाणी चालू आहे त्याला. आणि किती एकर मध्ये याचं नियोजन आहे? हे आपला 2.5 एकर ऊस आहे. पहिल्या वेळेस किती टन गेलता पहिल्या वर्षी 80-85 टन गेलता एकरी? एकरी. आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी 60-70 पर्यंत गेलता. 70 पर्यंत. हो. आणि आता हे साधारण 60 पर्यंत तरी आपला निघायला पाहिजे यंदा. कारण यंदा आता 25-30 कांड्यावर दरवर्षीपेक्षा यंदा मेहनत जास्त झालेली आहे. हो. म्हणजे उत्पन्न चांगलं मिळेल. हो. ऊस तुम्ही जर मागितला कोणी म्हणजे असं काही नियोजन नसतं की तुम्हाला कोणाला बाहेर देणार चाऱ्यासाठी वगैरे तुम्ही देत नाहीत? शक्यतो चाऱ्यासाठी ऊस देतच नाहीत, आपण कारखान्यालाच घालतो. फक्त कारखान्याला? हो, कारखान्याला. धन्यवाद. ओके.